आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव, निवृत्ती उदारा सोपान देव। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विना वरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्दैवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापहा। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन।
चरण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमते प्रकाशू मने निवृत्तीदासु अवधारी जोजे जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन हो रघुबर बिमल जसु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेच विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हे राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाना लखन जी को लाना हे राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धाव व्यासपटा प्रस्तुत संकीर्तनासाठी निवडलेला अभंग देव मान्य संत संत मान्य संत जग मान्य संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबार कोण तुकोबार आहे ज्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला ते तुकोबार आहे कोण तुकोबार आहे ज्यांनी अखंड चिंतन केलं अखंड भक्ती केली अखंड साधना केली ते जगद्गुरु तुकोबार आहे नवे नवे जगाच्या कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार धारण केला ते तुकोबार आहे त्या तुकोबारायांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे मनुष्य जीवाला उपदेश करतात दादांनो सुखाची प्राप्ती करायची असेल तुम्हाला काय करावं लागेल याचा दाखला जगद्गुरु तुकोबार आपल्याला देतात विठाला 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 तर आरपासा परिहार द्यायचा तो असा अखिल कोड ब्रह्मांड नायक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा भयात असते अग्नी तपती भयात तपती सूर्य ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात गड्या असा असणारा भगवान परमात्मा वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही वृक्षाचेही पाणी हाले त्याची सत्ता राहिली अंता मुग कोटी असा असणारा भगवान परमात्मा धर्ममंडपामध्ये तुम्हाला आणणारा तो भगवान परमात्मा घरी घेऊन जाणार तो भगवान परमात्मा सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा तो भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपला हा संगमेश्वर तालुक्यामध्ये एक छोटंसं वसलेलं गाव आपलं तिगाव आपल्या गावामध्ये एक वारकरी रत्न सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करणारं सर्वांच्या हृदयामध्ये घर करणारं
धोंडीबा देवराम कांदळकर आपले बाबा या मूर्ती लोकातून निघून गेले. देव आज्ञा झाली, अंतकरणात भाव होता, भगवंताविषयी भाव होता. देव आज्ञा झाली, अनंतामध्ये विलीन झाले. खरं तर दादांनो, सृष्टीचा नियम असतो, जगाचा नियम असतो, निसर्गाचा नियम असतो गड्या. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. म्हणून आपले बाबा आपल्या या मृत्यूलोकातून निघून गेले. या परिवाराच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पाठीमागील शोकाकुल परिवार आहे, दुःखांकित परिवार आहे. त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातवांनी हा विधी या ठिकाणी संपन्न केला आहे. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा गाथा, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व शास्त्रात धरून या ठिकाणी विधी संपन्न केलाय. निश्चित आपल्या बाबांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. त्यांचे नातू महाराज सुनील हे संगमनेरला दुकानामध्ये कामाला आहेत. त्यांनी यूट्यूबला माझं कीर्तन ऐकलं आणि त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज आपल्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे, आपल्याला कीर्तन करायचं आहे. म्हणे महाराज आपल्याला कुणीच नको, फक्त मला तुम्हीच लागतात. म्हणून त्यांनी मला फोन केला. या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला त्या आपल्या सुनील दादांमुळे. महाराज ते म्हणे महाराज कीर्तन असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे का सर्वांच्या डोळ्यातून अश्रू गळाले पाहिजे, सर्वांच्या डोळ्यातून पाणी गळालं पाहिजे, असं कीर्तन झालं पाहिजे. कारण बाबांनी माझ्यावर फार प्रेम केलं, आजोबांनी माझ्यावर फार प्रेम केलं. हे प्रेम तुम्ही मला कीर्तनामधून सांगा. म्हणून त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. खरं तर मला त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. पुरुष मंडळ, महिला मंडळ तुम्हाला सांगेल मी, आपण आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना नोकरीला लावलं पाहिजे, पण त्याच्याबरोबर अध्यात्माची जोड दिली पाहिजे बरं का महिला मंडळ. जेणेकरून त्याला आई कळाली पाहिजे, जेणेकरून त्याला बाप कळाला पाहिजे, जेणेकरून त्याला आजी कळाली पाहिजे, जेणेकरून त्याला आजोबा कळाला पाहिजे. अरे आजकाल काय झालं आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं, बाहेर नोकरीला लागले मुलं. ऐका, मुलं बाहेर नोकरीला लागले, खेड्यामध्ये राहणारी आई, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला. मुलं दशक्रियावी दिला नाही, मौतीला सुद्धा आले नाहीत. म्हणून दादूंना आपल्या मुलांना द्यावे. महाराज बा आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे, आई रे, आई रे बेमान. क्या बात है महाराज. क्या बात है वाह. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, पुरुष मंडळ, महिला मंडळ. म्हणून आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे गड्या, संस्कार दिले पाहिजे. आणि जर आपल्या मुलांना संस्कार दिले नाही तर दादांनो आपल्याला शेवटी एक म्हणावं लागेल, काय, जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी सायलर सायलर सायलर,
लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानी सांगे तुमचे माई बाप पाहिजे नाही. जित्यापणी हे मरण आमुचे, जित्यापणी हे मरण आमुचे. आम्ही डोळ्यानं पाहिलं र, पाहिलं र, पाहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग येगळं राहिलं. ज्या आई बापाने आपल्या मुलांना शिकवलं, महाराज जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फुडाप्रमाणे जपलं, ते मुलं नोकरीला लागले. खेड्यामध्ये राहणारी आई, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला तरी आपल्या आई बापाच्या मवतीला आले नाही. म्हणून दादूंना आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे, संस्कार आहे. म्हणून मला या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. या सुनीलला म्हणा, या मुलांना म्हणा द्यावे तेवढे धन्यवाद आहे. त्यांनी आपल्या बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला. सुनीलने मला सांगितलं, सुनील दादांनी मला सांगितलं, आमची आजीसुद्धा निघून गेली. आता उन्हाळ्यामध्ये पुन्हा एप्रिलमध्ये का मेमध्ये त्यांचं वर्ष श्राद्ध आहे. आपले बाबा निघून गेले. खरं तर महाराज या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. ज्याची आई गेली, त्याचा बाप गेला, त्याला विचारा आई म्हणजे काय, त्याला विचारा बाप म्हणजे काय, सांगणार आहे तुम्हाला गड्या. म्हणून महाराज या मुलांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. त्यांनी या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांची, ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा गाथा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. निश्चित आपल्या बाबांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन आहे गड्या. मी काय जास्त वेळ घेणार नाही. फक्त 1 पाऊण तासामध्ये तुम्हाला असं गोड चिंतन देणार आहे. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. जास्त वेळ घेणार नाही. प्रवचन असतं 1 तास, ऐका. प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं 2 तास आणि तमाशा असतो साऱ्या रात. आपल्याला साऱ्या रात कीर्तन करायचं नाही, 1 तास सुद्धा करायचं नाही. फक्त पाऊण तासामध्ये आपण कीर्तन आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त पाऊण तासामध्ये तुम्हाला असं गोड चिंतन देणार आहे. फक्त एकच करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठला 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 विठ्ठला. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य जीवाला सांगतात, दादांनो, सुखाची प्राप्ती जर करायची असेल तर जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे, आपलासा केला पाहिजे. एकदा तो भगवान परमात्मा आपलासा केला रे केला तर निश्चित मला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. साधू संतांनी तो भगवान परमात्मा आपलासा केला. ऐका गड्या, साधू संतांनी तो भगवान परमात्मा आपलासा केला. त्या भगवंताचं अखंड चिंतन केलं, अखंड स्मरण केलं, अखंड भक्ती केली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचं जीवन धन्य झालं आणि आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही सुखाने झोपतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही सुखाने जेवण करतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही आनंदाचे लाडू खातो. हे कशामुळे झालं असेल तर मला तो भगवान परमात्मा आम्ही आपलासा केला. म्हणून जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. कारण त्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला माईबाप, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. इंद्रिय दिलेत ना महाराज, इंद्रिय दिलेत ना, मग या इंद्रियांनी भजन केलं पाहिजे. कशा मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोले, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सत्संग में तू आया करे, गीत प्रभु के गाया करे. सत्संग में तू आया करे, गीत प्रभु के गाया करे. सत्संग में तू आया करे, गीत प्रभु के गाया करे. मनुष्य जन्म अनमोल रे,
पुन्हा नाही महाराज, पुन्हा नाही. काय प्रमाण दिलं महाराजांनी? मनुष्य जन्म अनमोल रे, हर मिट्टी में ना रोल रे, अब तो मिलेगा कभी ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिलेगा कभी ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. पुन्हा नाही महाराज. म्हणून या संधीचं सोनं केलं पाहिजे, हा देह सार्थकी लावला पाहिजे. म्हणून हे इंद्रिय दिलेत ते कशा करता दिलेत महाराज, याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. हात दिलेत भजन करण्याकरता, पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता, मुख दिलंय भजन करण्याकरता, डोळे दिलेत मला भगवंताचं स्वरूप बघण्याकरता. म्हणून महिला मंडळ आपल्याला पाय पवित्र करायचे असेल तीर्थयात्रा केली पाहिजे, हात पवित्र करायचे असेल भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे, मुख पवित्र करायचं असेल भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, आणि डोळे जर पवित्र करायचे असेल तर कीर्तनामध्ये झोपलं पाहिजे. बरोबर का? हा, डोळे जर पवित्र करायचे असेल तर भगवान परमात्म्याचं स्वरूप बघितलं पाहिजे. सुभाषितकार सांगतात, हस्तम पवित्रमिति दान पुण्यम, पादम पवित्रमिति तीर्थयात्रा, मुखम पवित्रमिति नामघोषम, हृदयम पवित्रमिति ब्रह्मनिष्ठा. म्हणून दादानो कशा करता दिलाय याची किंमत कळाली पाहिजे. फुकट दिले ना महाराज, फुकट. एक दात जर बसवायचा म्हणला तर महाराज 20-20 हजार रुपये लागतात, 15-15 हजार रुपये लागतात. बरोबर आहे का नाही? बरोबर का नाही बाबा? देवानी 32 आपल्याला फुकट दिले का नाही? फुकट दिले का नाही? मग त्याचं चिंतन केलं पाहिजे महाराज. महाराज पुरुष मंडळ महिला मंडळ पाय दिले फुकट पण पायामध्ये घालायला तोरड्या विकत, हात दिले फुकट पण हातामध्ये घालायला बांगडी विकत, कान दिले फुकट पण कानामध्ये घालायला वस्तू विकत, नाक दिलं फुकट पण नाकामध्ये घालायला वस्तू विकत, हा, दात दिले फुकट पण दाताला मिश्री लावायला मिश्री हा विकतच घ्यावी लागते महाराज. सर्व अवयव फुकट दिले महाराज, सर्व अवयव फुकट दिले. पण दादांनी याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे, याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. बघा साधू संतांनी आपले इंद्रिय सगळे भगवान परमात्म्याला वाहिले. हया खवो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखो ही जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती से शोभा नहीं हाथ की, ये हाथ जो भगवन का पूजन किया करे, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 हर गुण गाने लगे, महलों में पली बन के जोगन चली. संत मीराबाईंना पिण्याकरता वेश दिलं महाराज. पण जे भगवान परमात्मा करता नाचकाम चालू होतं ते नाचकाम थांबलं नाही. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात, याला साधना म्हणतात. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू 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 बांध मीरा नाची रे. विश्व का प्याला राजा जी ने भेजा, विश्व का प्याला राजा जी ने भेजा, विश्व का प्याला राजा जी ने भेजा, विश्व का प्यारा राजा जी ने भेजा. पीवत पीवत मीरा हाथी रे, पीवत पीवत मीरा हाथी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू वा वा. घुंगरू. संत मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं. पण जे भगवान परमार्थ करता नाचकाम चालू होतं ते नाचकाम थांबलं नाही, याला परमार्थ म्हणतात. तुम्हाला संत जनाबाई माहिती आहे का? संत जनाबाई आपल्या गावात नाही बरं. हा, ही जनाबाई सोडून द्या, संत जनाबाई होऊन गेले महाराज. बरं का? महिला मंडळ एकदाच पंढरपूरला गेली गाड्या, एकदाच पंढरपूरला गेली, पुन्हा गावाकडेच आली नाही. बापासोबत गेली पंढरपूरला, विश्वाच्या मालकाला बघितलं, देवाला बघितल्यानंतर महाराज बापाला सांगितलं, बाबा
मला घरी नाही यायचं, घरी नाही यायचं. जना तू राहणार कुठे? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, संपूर्ण विश्वाचा जो सांभाळ करतो तोच माझा सांभाळ करणार. ऐका, बापाने आपल्या मुलीचा हात सोडून दिला. म्हणून बापा हो तुम्हाला सुद्धा सांगतो आणि आईनं तुम्हाला सुद्धा सांगतो, आपण सुद्धा आपल्या बापात आपल्या मुलीचा हात सोडला पाहिजे, आपण आपल्या मुलाचा हात सोडला पाहिजे आणि योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिला पाहिजे, जेणेकरून त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, संत जनाबाईंच्या बापाने, संत जनाबाईंच्या वडिलांनी हात सोडला आणि तो हात जर कोणाच्या हातामध्ये जर पडला असेल तर नामदेव महाराजांच्या हातामध्ये पडला. ऐका, नामदेव महाराजांच्या हातामध्ये पडल्यानंतर महाराज संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहू लागल्या. सर्व काम संत जनाबाई आवरायच्या, सर्व काम. आणि काम आवरायला 12 वाजायचे. किती वाजायचे? बोलत चला. तुम्ही मुके आहे का? हां, काय आजारी आहे का टेन्शन आहे तुम्हाला? हां, मग बोलत जा. हां, ऐका, संत जनाबाईंना 12 वाजायचे काम आवरायला आणि संत जनाबाई पाठी 4 वाजता उठायच्या. किती वाजता? बोलत चला. किती वाजता पुरुष मंडळ? 4 वाजता. कशाला माहिती आहे का? कशाला? मोबाईल पाहिला. मग व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. महाराज या मोबाईलने फार वाटोळं केलं. खरं सांगत असतो महाराज, आम्ही कीर्तनाला बरं का विशाल महाराज, गणेश महाराज. हे टिकटॉक जसं बंद झालं ना तसं इंस्टाग्राम जर बंद झालं तर फार बरं होईल महाराज. या इंस्टाग्राममुळे तरुण पोरं बिघडतात, अशातला काही भाग नाही. लग्न झालेले सुद्धा बिघडतात. म्हणून मला या इंस्टाग्रामचं फार फार माझा असं मोबाईल मला काळाची गरज आहे. चांगलाही आहे आणि वाईट पण आहे, पण मला त्याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये. म्हणून मोबाईलमुळे फार पोरं बिघडले महाराज, फार पोरं बिघडले. एका जणाची ड्युटी संपली बरं का विशाल महाराज, एका जणाची ड्युटी संपली. मारा मोबाईल पाहत आता आपल्याच घरात जावं ना, दुसऱ्याच्या बाईच्या घरात शिरला. आता बाईनं पावाकडे नवरा आहे का नाही, ती मोबाईल पाहत होती. तिनं आणा पाण्याचा तांब्या भरून त्याच्या हातामध्ये, त्याला दोघं बेडवर बसले आणि तिचा ओरिजिनल नवरा आला. तो मोबाईल पाहत आला, तो घरामध्ये शिरला. तिने दोघांना बघितलं, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्याच घरामध्ये शिरलो. पुन्हा बाहेर निघाला. अरे मूर्खा, तुझंच घर आहे. लोक मोबाईलमुळे एवढे पागल झाले महाराज, फार पागल झाले. आता बघा ना, आता हे सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला आलेत. आता गावातले काही काही तरुण पोरं असतील, झाडाखाली बसलेले असतील, मोबाईल पाहत असतील, स्टेटस पाहत असतील. आता स्टेटस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? स्टेटस म्हणजे काय? स्टेटस म्हणजे दर्जा. काय दर्जा? हे जर कळत नसेल तर त्याला पात्रता असं म्हणतात. काय म्हणतात? पात्रता. खाली येऊन बोलो का आपली लायकी. स्टेटसला काय म्हणतात? लायकी. आता लोक वडापाव खाताना मला स्टेटस काढतात आणि स्टेटस ठेवतात या वडापाव खायला. आता वडापाव खाणं ही त्यांची काय झाली? लायकी झाली महाराज. लायकी काय असावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आपण सुद्धा सांगतो आजची कीर्तन सेवा या काय झाली आपली? ही आपली दर्जा झाली, पात्रता झाली, लायकी झाली. काय सांगत होतो मी? संत जनाबाई पाठी 4 वाजता उठायच्या. ऐका बरं, संत जनाबाई पाठी 4 वाजता उठायच्या. कशाला? जातेवर बसायच्या आणि सुंदर जात म्हणायच्या महाराज. सुंदर जात म्हणायच्या, सुंदर जात. भगवान परमात्म्याला बोलवायचे. जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय उनी. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरीने, आळ चोरीचा माझ्यावरी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. संत जनाबाई भगवान परमात्म्याला बोलवायच्या महाराज, भगवान परमात्म्याला बोलवायच्या. आणि ऐका, भगवान परमात्मा सुद्धा यायचा, भगवान परमात्मा यायचा आणि संत जनाबाईंना दळण दळू लागायचा. आणि काय झालं माहिती आहे का महिला मंडळी? एक दिवस संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या. काय झाल्या? वा झाल्या. पूर्वीच्या काळामध्ये वा व्हायच्या माहिती आहे का तुम्हाला? माझ्या सुद्धा होत होत्या. कांगवा जरी फिरवला तर बादाबत खाली पडायच्या महाराज, एवढे वा होत होत्या. आता वा सुद्धा गेल्या, सगळंच गेलं. पहिल्या काळामध्ये सफेद कपडे असायचे आणि रंगीत कपडे असायचे आणि 2 कपड्यांना एकच साबण असायचा, त्याचं नाव काय? गोटा साबण. आता महाराज साबणं सुद्धा तरातराचे आले, निरमे सुद्धा तरातराचे आले. ऋषिकेश महाराज पाठीमागं फेसबुकला महाराज मी एक निरमेची जाहिरात बघितली. कुठली माहिती आहे का? वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, दूस सफेदी निरमा सियाई, रंगीन कपड़ा तो खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. वॉशिंग पाउडर निरमा, निरमा
जमतंय मला जमतंय. मी हे काय शिकलो माहिती आहे का ऋषिकेश महाराज, जर कोरोना जर आला आणि कीर्तन बंद जर झाली तर महाराज आपल्याला जाहिरात म्हणून काम मिळावं म्हणून शिकलो बरं. हां एवढा वाईट नाही बरं. मी ऐका ऐका काय सांगत होतो मी. संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा व्हायच्या, भगवान परमात्मा यायचा आणि संत जनाबाईच्या डोक्यामध्ये ऊ घ्यायचा, नखवत ठेवायचा आणि ती नखवत ठेवल्यानंतर अशी मारायचा. कशी? हां अशी मारायची. आमच्या दोघांना ठेवता वा मारायला. हां मग भारी काम होईल आमचा. ऐका ऐका भगवान परमात्मा यायचा, संत जनाबाईच्या डोक्यामध्ये ऊ काढायचा आणि ती ऊ मारायचा महाराज. दुसरी गोष्ट महाराज भगवंताने ती ऊ मारली, त्या ऊचा सुद्धा उद्धार झाला, त्या ऊचा सुद्धा उद्धार झाला. नवे नवे संत जनाबाई गवऱ्या थापायला जरी गेली तर भगवान परमात्मा संत जनाबाईंना गवऱ्या थापू लागायचा. संत जनाबाईच्या पुढे उभा राहिला, मागे उभा राहिला, पण पुढे आणि मागे उभं राहून काय केलं? नासी कोडे सकळ, याला परमार्थ म्हणतात, याला साधना म्हणतात, याला भक्ती म्हणतात. म्हणून महाराज आपली ही भक्ती, आपली ही साधना, आपला हा परमार्थ जर उदयाला जर आला ना तर निश्चित महाराज आपल्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, दादांनो तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल ना, तुम्हाला जर अखंड सुखाची प्राप्ती करायची असेल तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे ते मला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आपुला तो एका वा वा. करुणी घ्यावा, आपुला तो एका देव 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 करुणी घ्यावा, आपुला तो एका तेरे बिना जीवन सुख नाये, तेरे बिना जीवन सुख नाये, तेरे माई के दुख की गनती, तेरे माई के दुख की गनती, बिना जीवा सुख नाय, बिना जीवा सुख नाय, तेरे माई के दुख की जनी, तेरे के दुख की जनी. आपुला तो वा वा. देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख रोये, आपुला तो देव करुणी घ्यावा, तेने बिना जीवा, तेने बिना जीवा सुख नये, सुख नये. जगद्गुरु तुकोबारा प्रथम चरणामध्ये सांगतात, दादांनो सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे, तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला पाहिजे. खरं तर तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला पाहिजे. पुन्हा पुन्हा हे मनुष्य जन्म नाही महाराज, एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मानवाचा. म्हणून जीवन जगत असताना आपण सुद्धा ज्यांनी भगवंताची भक्ती केली, ज्यांनी तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला, अशांची संगत केली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये संगत सुद्धा फार महत्वाचे आहे. म्हणून जीवनामध्ये संगत करायची असेल तर संतांची केली संतन पाहिजे. के संग लाग रे तेरी अच्छी वाह वाह. बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, ओ ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी
यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गाड्या. हा हे म्हणून कीर्तन आहे महाराज. हा नाही तर कायचं कीर्तन महाराज. हा इथं काय महाराज उभा राहतो बरोबर आहे का नाही. हा हे मंडळी आपल्याला लाभले महाराज खरं आपलं भाग्य आहे. नाही तर मला काय काय ठिकाणी फार अवघड असतं बाबा. पाठीमागं मी कीर्तनाला गेलो महिला मंडळ कीर्तन सुरू झालं आणि मी म्हटलो शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. पाठीमागचा हुशारले होता तो मला शिवबोळा चक्रवर्ती त्याची माई चुलती. म्हणलं तूही चुलती बो. हा महाराज हे मंडळी आपल्याला लाभली खरं आपलं भाग्य आहे. हे मोठे मोठे मंडळी महाराज. आता हे कसं झालं मोठ्याची बाई केली ऊस खुरपायला नेली. हा अशी गमत झाली. असं हे आपलं भाग्य आहे. गणेश महाराज आहे विशाल महाराज आहे ऋषिकेश महाराज आहे आपल्या संस्थेतील हे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहे. गोड गोड या ठिकाणी टाळ वाजवतात म्हणून यांची संगत आहे. ऐका महाराजांनी प्रमाण दिलं गाड्या. महाराजांनी प्रमाण दिलं संगत करत असताना संतांची संगत केली पाहिजे आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. सांगू एक वाक्य तुम्हाला. तुम्ही वाईटाची संगत धरा दुर्जनाची संगत धरा आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दुर्जनाची संगत धरा आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज संतांची संगत धरा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ही संतांची ताकद आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांची संगत केली पाहिजे. 5वीचा मुलगा असतो त्याने 10वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. 10वीचा मुलगा आहे तिने 12वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. 12वीचा मुलगा आहे तिने ग्रॅज्युएशन झालेल्या मुलासोबत संगत केली पाहिजे. तर माणूस मोठा होत असतो अन्यथा मोठा होत नाही. पतन उद्धार संगाचा महिमा त्याच्या वेधामा संत सेवी त्याच्या संगत फार महत्वाची म्हणून मोठ्यांची संगत केली पाहिजे तर माणूस मोठा होत असतो. संगत करना बडो की बडत बडही जा गज के माता जा बेटे मनवाचित फल खा कबीरा मनवाचित फल खा. जीवनामध्ये संगत फार महत्वाचे. तुम्ही वारकरीची संगत धरा. वारकरी सोबत नसताना तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता. तुम्ही आळंदीला जाऊ शकता. तुम्ही मला तीर्थयात्रेला जाऊ शकता. तुम्ही दारुड्याची संगत धरा. दारुड्यासोबत नसताना आता हे मीच बोलू का. हा दारुड्यासोबत नसताना तुम्ही कुठे जाऊ शकता दुकानामध्ये जाऊ शकता. म्हणून मला जीवनामध्ये संगत फार महत्वाची. संगत केली पाहिजे चांगल्याची केली पाहिजे. म्हणून हा जुनं विनंती पुरुष मंडळ महाराज दारू पीत जाऊ नका व्यसन करू नका. या आमच्या माता मावल्या बघा यांच्या तोंडाकडे बघितल्यानंतर महाराज बघा ना किती फ्रेशपणा वाढतोय. या आमच्या माता मावल्या या आपल्या पतीसाठी जगत असतात. कारण पती हाच त्यांचा परमेश्वर असतो. पती हाच त्यांचा देव असतो. या आपल्या पतीकरता जीवन जगत असतात. आणि काही मुलं काही तरुण पोरं काही पुरुष मंडळ खुशाल दारू जर पीत जर असेल तर फार मोठी शोकांतिका आहे. या आमच्या माता मावल्या वड पौर्णिमा जर आली ना ऐका बरं वड पौर्णिमा जर आली तर ताट घेतात. ताटामध्ये हळद असते गड्या. अरे कुंकू असते. पाण्याचा तांबे असतो फुलं असतात आणि त्या वडाची पूजा करतात. ऐका त्या वडाची पूजा करतात आणि भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. माझा पती असेल तो व्यसन करत असेल व्यसनामधून मुक्त व्हावा ही माता माऊली मारा परमेश्वराला प्रार्थना करत असते. आणि आपण खुशाल दारू जर पीत जर असेल
तर दादांनो आमच्या बापाचं काहीच जाणार नाही महाराज. ए दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है. ए दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्ल गुम हो जाती है. अपने मन का नाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अपने मन का नाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. ये दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियारो अकल गुंग हो जाती है. अकल गुंग हो जाती है. अकल गुंग हो जाती है. काही साधू संतांचे शब्द आहेत महाराज. दारू प्याला ना आपली अक्कल निघून जाते असं साधू संतांनी सांगितलंय. म्हणून मला व्यसन करू नका. महिला मंडळ तुमचा पती जर व्यसन करत असेल, तुमचा पती जर दारू जर पीत जर असेल ना, तुम्हाला एक उपाय सांगतो गाड्या, तुम्हाला एक औषध सांगतो ऐका. तुम्हाला स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? 2 तास लागतात, बरोबर आहे का नाही? 2 तास लागतो स्वयंपाक करायला. भाकरी करत असताना भगवंताचं चिंतन करायचं, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. भाजी करत असताना श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आपण जर 2 तास स्वयंपाक करताना जर भगवंताचं चिंतन जर केलं आणि स्वयंपाक जर केला, तो स्वयंपाक नसून तो प्रसाद होतो. आणि त्या प्रसादाने जर तुमच्या पतीची दारू जर सुटली नाही तर अनिल महाराज कीर्तन करता सोडून देईन महाराज. आणि महाराज कीर्तन करत सोडून देईन. ही भगवंताची ताकद आहे, ही भगवंताची ताकद आहे. म्हणून पुरुष मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती गाड्या, व्यसन करू नका, तुम्ही व्यसन करू नका. आणि तरुण मुलांसाठी एक गोष्ट सांगेल गाड्या, आपण इंस्टाग्राम वापरतो, आपण ज्यांना फॉलो करतो बरोबर आहे, त्यांचे फॉलोअर्स वाढतात आणि वाढल्यानंतर महाराज ते जाहिराती करतात. चांगल्या जाहिराती करतात का? गेमची जाहिरात करतात महाराज. हे तरुण पोरं गेम खेळतात आणि त्याच्यामध्ये लाखोने पैसे खर्च करतात, कोटीने पैसे हरतात आणि महाराज दुसरी गोष्ट आत्महत्या करतात, सुसाईड करतात. म्हणून तरुण पोरांना सुद्धा हात विनंती गाड्या, गेम खेळत जाऊ नका, गेम खेळत जाऊ नका. मारा भरपूर मारा या पाहिले बघा ना, ते बिग स्मॉल असेल, पुन्हा ते ड्रीम 11 असेल, मेगापरी असेल, 1xbet असेल, प्रोवो असेल, याच्यामध्ये मारा लाखोने पैसे खर्च करतात आणि महाराज प्रॉपर्टी त्याच्या नाव करून देतात आणि मारा आत्महत्या करतात. म्हणून हा जोडून विनंती गाड्या, गेम खेळत जाऊ नका, गेम खेळत जाऊ नका. पाठीमागं 2 महिने झाले महाराज, पुण्याला एक मुलगा नोकरीला होता. 75,000 रुपये त्याला पेमेंट होतं महिन्याला आणि 10 लाख रुपये त्याला पॅकेज होतं. ऐका, पॅकेज होतं. आणि तो महाराज जंगली रम्मीमध्ये ऑनलाईनमध्ये महाराज तो 1 कोटी हरला. किती? 1 कोटी लॉस झाला, 1 कोटी लॉस झाला. जमीनसुद्धा विकली आणि आपलं घरसुद्धा विकलं गाड्या. अरे संसार रस्त्यावर आला आणि शेवटी महाराज त्यांनी त्या मुलांना एका नदीमध्ये लुटून दिलं आणि बायकोने आणि त्याने शेवटी आत्महत्या केली. हे कशाचा परिणाम असेल? व्यसन महाराज, हे एक दारूचे महाराज. म्हणून व्यसन करू नका. दारूचं व्यसन असेल, गांजाचं व्यसन असेल, गेमचं व्यसन असेल, ते व्यसन महाराज करू नका. महाराज इथं कष्टाचं पुरत नाही तर फुकटचं केव्हा पुरायचं आहे? कधी पुरत नसतं. म्हणून व्यसन करू नका, व्यसन करू नका. म्हणून त्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा निर्दय दिलाय. कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून सुखाची प्राप्ती करायची असेल गाड्या, तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे. आपण त्या भगवंताला शरण गेलो पाहिजे. म्हणून त्या भगवंताला याचना केली पाहिजे, देवा, हे पांडुरंगा, मी तुला शरण येतोय, तू मला तुझ्या खुशीमध्ये घे. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता. घेई कुशीत तुझ्या भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता. आलो शरण तुला भगवंता. ही याचना आपण त्या भगवंताला केली पाहिजे. कारण या जगामध्ये सर्वात स्वस्त जर काही जर असेल तर फक्त पुण्य स्वस्त आहे महाराज. म्हणून पुण्य स्वस्त आहे, पण त्या पुण्याकडे कोणीच वळत नाही, त्या पुण्याला कोणी भाव सुद्धा देत नाही. पुण्य झाले स्वस्त जगी, त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव. पुण्य झाले स्वस्त जगी, त्याला नाही भाव,
पुण्यवान होय रंक पापी झाला राव नाही तोरईचे गुणवंता हा हा आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता ही आशना आपण त्या भगवंताला केली पाहिजे त्या भगवान परमात्म्याची आस आपल्याला लागली पाहिजे अरे भजन केलं पाहिजे अरे साधना केली पाहिजे लोक काय म्हणतील याच्याकडे मारा बघू नका पाठीमागं वळून बघा निश्चित आपल्याला साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही एक वाक्य सांगू तुम्हाला फार गोड वाक्य घ्या हे वाक्य लिहून घ्या हे वाक्य लिहून घ्या 1 तासामध्ये हरिण 58 किलोमीटर पळतं काय बोलतोय मी 1 तासामध्ये हरिण 58 किलोमीटर पळतं आणि 1 तासामध्ये वाघ 58 किलोमीटर पळतो तरी वाघ हरणाची शिकार करतो याला एकच कारण हरिण पाठीमागं वळून बघतं वाघ कुठपर्यंत आला म्हणून हरिण हरलं जातं तसं मला जीवन जगत असताना साध्य प्राप्त करायचं असेल तर पाठीमागं वळून बघू नका लोक काय म्हणतील निश्चित तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला साध्य प्राप्त करायचं असेल तर लोकांचा विचार करू नका लोक काय म्हणतील म्हणून त्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा नरदेह दिलाय अनमोल किमतीचा नरदेह दिलाय तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करायची असेल तो भगवान परमात्मा आपलासा केला पाहिजे जर आपलासा जर केला नाही तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय सांगतात येरती माही की दुःखाची जनती आणि नाही आधी अंती अवसानी आयुष्य मला दुःखामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आयुष्य दुःखामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे ते भजन कसं एकदा सर्वांनी हात वर करा सांगतो ऐका महिला मंडळ पुरुष मंडळ झालं आपलं कीर्तन बघा बघा टाळी वाजून भजन करायचंय अशी टाळी झाली पाहिजे अशी टाळी झाली पाहिजे आपल्या बाबांना हे आपलं भजन ऐकू गेलं पाहिजे बरं हा टाळी वाजून भजन करायचं टाळी वाजून जर भजन जर केलं तर आपलं पाप निघून जातं बरं का आजी कुठं निघून जातं माहिती आहे का जे भजन करीत नाही त्याच्या बोखंडी जाऊन बसत आहे हा मग तुम्हीच ठरवा तुम्हाला टाळी वाजवायची का नाही सुंदर भजन झालं पाहिजे सुंदर हा एकदा ओढून सर्वांनी भजन करायचं हा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हे पांडुरंग 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 तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 ओ बारकुमाई गोपार कुमार जय जय गोपार जय जय गोपार कुमार जय जय गोपार कुमार गोपार कुमार